नमस्कार. कवी कथाकार अविनाश गोविंद पाटील यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत. कथा सुसरी तळ. एका गावात एकदा बंजारे लोकांचं एक बिराड राहायला आलं होतं. मनाले येईल तोपर्यंत गावात तळ ठोकायचा आणि परत दुसऱ्या गावाला बिराड घेऊन जायचं, असा त्यांचा जीवनक्रम असायचा. गावाच्या डोंगराजवळ त्या बंजाराने आपलं बिराड थाटलं होतं. त्या बिराडात सुसरी नावाची एक कुमारिका होती. सुसरीला हे गाव नवच होतं. वयात आलेली सुसरी आपल्या 4 शेळ्या घेऊन डोंगराच्या पायथ्याने शेळा चरायला न्यायची. डोंगराच्या पाठीमागं झाडाझुडपात एक छोटंसं पाण्याचं तळं होतं. उन्हाळा पावसाळा त्या तळ्यात पाणी असायचं. शेळ्या चरून दमल्या की आपली तहान भागवायला त्या तळ्याकडे पळायच्या. पोटभर पाणी प्यायच्या. सुसरी पण त्या तळ्याकडे येऊन उभी राहायची. तिला रोज एक राजकुमार तळ्याशेजारी बसलेला दिसायचा, पण तिनं कधी त्याचा चेहरा पाहिला नव्हता. भरजरी पोशाख, गळ्यात मोत्यांच्या माळा असा हा तरुण त्या तळ्यातल्या पाण्याकडे टक लावून बसलेला असायचा. अशा भयानक जागेत रोज दिसणारी ती पाठमोरी आकृती सुसरीला नवीन नव्हती. आणि एक दिवस सुसरीनं त्या तरुणाबरोबर बोलायचं धाडस केलं. कोण आहे म्हणायचं. सुसरीचा आवाज कानावर पडताच तो तरुण पाठीमागे वळला आणि सुसरीच्या देखण्या रूपाला बघून तल्लीन झाला. चंद्रिका, ओळखलंस मला? सुसरी घाबरली. हा देखना राजकुमार आपणाला चंद्रिका म्हणतोय, काहीतरी गडबड दिसत्या. सुसरी क्रोधाने त्याच्याकडे बघत राहिली. तिला तिच्या निरागस डोळ्यात ती चंद्रिका म्हणजे आपणच असं वाटलं. आणि काय झालं, तिला अंधारी आली. खाली पडणार तोच त्या मुसाफिराने तिला आधार दिला. थोड्या वेळाने ती शुद्धीवर आली तेव्हा ती झाडाच्या सावलीत होती. तो मुसाफिर ती शुद्धीवर कधी येणार याची वाटच पाहत बसलेला. तिची हालचाल पाहून त्याला आनंद झाला. मी इथं कशी? माझ्या बकऱ्या कुठं आहेत? घाबरू नकोस चंद्रिका, त्या बघ तुझ्या बकऱ्या झाडाच्या सावलीत निवांत बसल्यात. ए बाबू, माझं नाव सुसरी आहे. बरं सुसरी, तू राहतेस कुठं? तर तरुण प्रेमाने म्हणाला. आता त्याच्यापासून आपणाला संकट नाही हे सुसरीला पटलं होतं, म्हणूनच ती बोट दाखवत म्हणाली, तो डोंगरबा, तिथं पायथ्याला आमचा घरोबा. सुसरीच्या काव्यमय बोलण्यावर तो तरुण हसला. सुसरीला आपण वयात आलेली जाणीव झाली आणि ती लाजली. बाबू, तुझं नाव काय? मी चंद्रसेन. माझं गाव फार दूर आहे. हे तळं आहे ना, त्याच्या तळाला माझं गाव. मी रोज तुझ्यासाठी इथे येऊन बसायचो आणि आज मला तू मिळालीस. तू सुसरी नसून माझी चंद्रिका आहेस, ते तुझ्या डोळ्याच्या खुणा मला सांगत आहेत. हा तुझा दुसरा जन्म आहे आणि मी मात्र असा तुझ्यासाठी शापित आत्मा बनून भटकत आहे. 200 वर्ष झाली मी तळ्याच्या काठाला बसून आहे, फक्त तुझ्यासाठी. तू एक ना एक दिवस येणार आणि मला या शापातून मुक्त करणार. या 200 वर्षांनी पहिल्यांदा माझ्याबरोबर कोणतरी बोलतंय, कोणतरी मला बघतंय, म्हणजेच मी आता या शापातून मुक्त होणार. चंद्रसेन बोलत होता. सुसरी त्याची चंद्रिका असल्यासारखी ऐकत होती. तिला हा चमत्कार वाटत होता. ती उठून चालायला लागली. चंद्रिका, मला सोडून जाऊ नकोस. बाबू, मी उद्याला येईन तुम्हाला भेटायला. त्या तरुण राजकुमाराला वचन देऊन सुसरी आपल्या बकऱ्या हाकीत घराकडे निघून आली. चंद्रसेन त्या झाडाखालीच बसून राहिला. 200 वर्षाची प्रतीक्षा आज पूर्णत्वाच्या मार्गावर आली होती. तो तसा जिद्दी आत्मा नव्हता, नाहीतर शापातून मुक्त व्हायला सुसरीला जबरदस्ती करून आपल्याबरोबर घेऊन गेला असता. पण ती स्वतः त्याच्याबरोबर यायला तयार झाली पाहिजे, तरच तो शापातून मुक्त होणार होता. चंद्रसेन एक मुसाफिर होता. भटकंती करत करत तो एका राज्यात पोचला. चालून चालून फार थकलेला, पोटात अन्नाचा कण नव्हता. अशा अवस्थेत तो त्या राजाच्या राजवाड्यासमोर चक्कर येऊन पडला. हे दृश्य तिथे खेळत असलेल्या चंद्रिका नावाच्या राजकुमारीने पाहिली. ती धावत आली आणि त्या मुसाफिर यात्रेला पाणी पाजले. तो शुद्धीवर आला तेव्हा राजवैद्य आणि चंद्रिका यांच्या समोर उभी होती.
इतका देखणा हा मुसाफिर नक्कीच राजकुमार असणार असा आभास चंद्रिकेला झाला. म्हणूनच ती त्याच्यावर प्रेम करू लागली. पण नीतीला हे बघवलं नाही. राजाच्या कानावर ही बातमी जाताच राजा संतापला. शिपायांना धाडून त्या मुसाफिर चंद्रसेनला कैद करून समोर उभा केला. त्याच्याकडून सारी कर्म कहाणी ऐकली. एका साध्या भटकंती करणाऱ्याची ही हिंमत, म्हणून त्याला शिक्षा दिली. एका काचेच्या बंद पेटीत त्याला बंदिस्त करून ती पेटी तळ्यात सोडून दिली. राजकुमारीला समजलं तेव्हा तिनं राजघराण्याचा त्याग केला आणि आपल्यामुळेच चंद्रसेनला बळी दिलं गेलं या पश्चातापानं प्राणत्याग केला. चंद्रिकेचा पुनर्जन्म झाला, पण चंद्रसेन शापित आत्म्यासारखा तसाच तिच्या प्रतीक्षेत राहिला. ती या जन्मात स्वतः त्या तळ्यात प्राणत्याग करेल तेव्हा या दोघांचा पुन्हा या पृथ्वी तलावर जन्म होणार होता आणि म्हणूनच चंद्रसेन तिच्या प्रतीक्षेत बसून राहिला. दुसरा दिवस उजडला. आज पौर्णिमा होती. दिलेल्या वचनासारखी सुसरी त्या राजकुमाराला भेटायला आली. सजून धजून आलेली सुसरी साक्षात राजकुमारी चंद्रिका दिसत होती. राजकुमाराला समोर बघून ती लाजली. चंद्रिका, अशी लाजायची काही गरज नाही. पण मी चंद्रिका नाही म्हटलं बाबू. आज रात्री 12ला आमच्यात उत्सव आहे आणि त्या टायमाला मी बापाला एक मागणं मागणार आहे. काय मागणार? तुझ्याबरोबर लग्न लावून द्यायला. तुझं बाबा तयार होतील? चंद्रसेन म्हणाला. मी आधीच वचन घेणार. आमच्यात एकदा दिलेलं वचन पूर्ण करायचं असतंय. तू येणार मला मागणी घालायला? सुसरी लाडात येऊन म्हणाली. पण चंद्रसेन कोणाला दिसत नव्हता. त्याचे शब्द कोणी ऐकत नव्हता. मग तो सुसरीला मागणी कशी घालणार? तो संकटात सापडला. काय झालं बाबू? तू काय पण म्हण, मी तुला वचन दिले. मी तुझ्याबरोबर लग्न करणार म्हणून. चंद्रिका, तुला सारी हकीकत सांगतो. मी फक्त तुलाच दिसतोय. मी बोलतो ते फक्त तू ऐकू शकतेस. मग मी तुला कशी मागणी घालणार? देवानं काय चमत्कार केलाच तर मी तुला मागणी घालीन, पण लोकांच्या बोलण्यावरून तू मला विसरू नकोस. बाबू, मी एकदा दिलेलं वचन पूर्ण करणार. मग काय व्हायचं ते होऊ दे. मी तुला शापातून मुक्त करणार. सुसरी आपल्या राजकुमाराला वचन देऊन घराकडे निघून गेली. बंजाऱ्यांच्या वस्तीवर आज साऱ्या गावाला त्यांचा उत्सव बघायला आमंत्रण होतं. सुसरी आज खुश होती. तिचा राजकुमार आज मागणी घालायला येणार होता. आपल्या लहानग्या खोपटाची सजावट करण्यात ती गुंग झाली. रात्र चढत होती. पूर्वेकडून चंद्र पौर्णिमेला कळस घेऊन आला होता. आकाश ताऱ्यांनी गजबजलेलं. चंद्र आपलं शीतल चांदणं धरतीवर लोटत होता. गावकरी 4 घास खाऊन टोळक्या टोळक्यानं बंजारांच्या वस्तीकडं नाचगाणं बघायला निघाली होती. वस्तीकडं जाणारी गाडीवाट, चारी बाजूनी झाडांच्या ताटव्या, रातकिड्यांची किरकिर आवाज जणू रात जागवत होता. गावातली कुत्री माणसांचा तापा बघून उगाच केकाटत होती. वस्तीवर उत्सवाची तयारी झालेली. मशाले पेटलेल्या. त्यांचा गर्द पिवळा उजेड चांदण्यात आणखी भर घालत होता. येणारा गावकरी अगत्यपूर्व बैठक मारून कार्यक्रम बघण्यात रंगलेला. उत्सव चांगलाच रंगलेला. चंद्रसेन कधीच माणसात येऊन बसलेला. 12 वाजून गेले. मशालीतून पडणाऱ्या ठिणग्या वाऱ्याने विझून जायच्या. सुसरी आज लग्नाला साजेशी नटलेली. तिचं गुलाबी सौंदर्य प्रखर चांदण्यात आणि पेटलेल्या मशालींच्या गर्द उजेडात अधिकच उठून दिसत होतं. नाचगाणं बंद झालं तसे कार्यक्रमात दंग झालेले गावकरी उठू लागले. थांबा! सुसरीचा आवाज ऐकून उठलेले गावकरी खाली बसले. या पोरीच आणि काय राहिलंय असा प्रश्न सगळ्यांना पडला. बाबा, मी आज समध्या गावासमोर एक मागणं मागणार आहे. काय ग पोरी, माग की. बंजारी सहज म्हणाला. बाबा, माझं लगीन लावून दे. गावकऱ्याने तोंडात बोटच घातली. कोणाबर पोरी? तो राजकुमार बसलाय त्याच्याबरोबर. सुसरीने चंद्रसेनकडे बोट दाखवत सांगितले. चंद्रसेन गावकऱ्यांच्यात बसलेला. तो फक्त सुसरीलाच दिसत होता. माणसं गोंधळून एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागली. राजकुमार तर कुठं दिसत नव्हता. एक गावकरी रागाने ओरडला. ए बंजाऱ्या, तुझ्या पोरीचं तोंड सांभाळ. गावात थांबायला जागा दिली आणि आमच्यावरच उलटून पडाय बघायला लागलाय. आत्ताच्या आत्ता गावाला उचलायचं
आणि चालायला लागायचं. बंजाऱ्याने सुसरीला खाड दिशी मुस्काळात दिली. चंद्रसेन बघत होता, पण तो काही करू शकत नव्हता. हे बाबू, तू का बोलत नाहीस? मला माहीत आहे तू कोणाला दिसत नाहीस, पण मी वचन दिलंय तुला. अरे बंजाऱ्या, तुझ्या पोरीला भूतानं झपाटलंय, गावकरी म्हणाल. सुसरी आणि चंद्रसेन बोलत होती, पण फक्त सुसरीचाच आवाज सगळ्यांना ऐकायला येत होता. भूत इथंच आहे म्हटल्यावर ऐन पौर्णिमेची मध्यान रात सगळ्यांची पाचाव धारण झालेली. सुसरी, मी जातो आता. माझं नशीब खोटं निघालं. मी अजून किती वर्ष तुझी वाट बघू? वाटलं देवाला दया आली तर मी सगळ्यांना साक्षात दिसेन, पण ते सत्य झाले नाही. मी हारलो चंद्रिका, मी हारलो. चंद्रसेन निराश होऊन तळ्याची वाट चालू लागला. सुसरी त्या दिशेला बघून सारखी ओरडू लागली, पण बंजारे आणि गावकरी तिला झपाटले या नजरेतून बघत होती. चंद्रसेन निराश होऊन तळ्याच्या काठाला आपल्या चंद्रिकेची आतुरतेनं वाट पाहत होता. ती साऱ्यांना न जुमानता नक्की येणार ही चंद्रसेनला माहीत होतं. त्याचा शापित आत्मा आज मुक्त होणार होता. व्याकुळ झालेली सुसरी जोरात किंचाळून ओरडली, बाबू, मी आले. साऱ्या शिवारात तिची किंकाळी घुमली. सुसरी दिलेल्या वचनाला जागली. ती पुन्हा ओरडली आणि त्या तळ्याच्या दिशेला वाऱ्यासारखी पळायला लागली. गावकऱ्यांना काय सुचेना. अरे धरा तिला, धरा! एक जण ओरडला तशी सारीच तिच्या पाठीमाग जीव मुठीत घेऊन पळायला लागली. गावच्या गाव आवाजाच्या दिशेने पळायला लागलं. कोणतरी वाट दिसल तिकडं पळायला लागलेला. अरे भान्या, काय झालं? चंदुनाना पळतच विचारत होता. वयाच्या मानानं पळायचं जमत नव्हतं, पण सगळीच पळायला लागलेत म्हटल्यावर पळणं भागच होतं. भान्या म्हणाला, लय मोठं आक्रीत झालं या. त्यामुळं चंदुनाना 16 वर्षाच्या पोरासारखा पळत होता. सुसरी आलेली पाहून चंद्रसेन तिच्या स्वागताला उभा राहिला. त्याने पुढे केलेला हात वचन दिलेल्या सुसरीने हात दिला आणि काय आश्चर्य, ती जोडी तळ्यात गडप होताना साऱ्या गावकऱ्यांना तो राजकुमार शेवटच्या क्षणाला दिसला. सगळ्यांना त्या गोडतेचा धक्काच बसला, पण चंद्रसेनला आता मुक्ती मिळाली होती. त्याची चंद्रिका त्याच्या जगात त्याच्याबरोबर होती. तेव्हापासून त्या तळ्याचं नाव सुसरी तळ पडलं. धन्यवाद.